नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत क्रम ओळखणे यातील चुकीचे पद ओळखणे याविषयी माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण चौथी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत नवीन घटकाविषयी माहिती घेणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे तर्कसंगती व अनुमान व यांतर्गत भाषिक या उपघटकाबद्दल माहिती घेणार आहोत। आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे तर आज शिकूया तुलना, नावात बदल, वय, माहितीचे विश्लेषण आणि घड्याळ। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एवढ्या संकल्पना शिकताना सुरुवात करूया तुलनापासून। त्याआधी मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मी नेहमीच म्हणतो त्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना या संकल्पना माहित असतील तर त्यांच्यासाठी उजळणी होईल व नवीन विद्यार्थ्यांना माहिती होईल। तर्क, संगती व अनुमान याच्यामध्ये तर्क, अनुमान याचा अर्थ योग्य अंदाज लावून बरोबर उत्तर मिळवायचं असतं व विचार करून योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं, मिळवायचं असतं। चला सुरुवात करूया तुलना या संकल्पनेपासून। प्रश्न असा आहे, याच्यामध्ये काय करतात, पेक्षा हे शब्द वापरतात। अजित सलीम पेक्षा उंच आहे, अजित जॉन पेक्षा ठेंगणा आहे, रहीम जॉन पेक्षा उंच आहे, तर सर्वात ठेंगणा कोण, म्हणजे तुलना देतात, याच्यापेक्षा तो, त्याच्यापेक्षा तो, पेक्षा सारखे शब्द या प्रश्नात वापरतात। असेच प्रश्न, याच्यासारखे प्रश्न परीक्षेला येतात। आता हे सोडवण्यासाठी रेषांचा वापर करायचा आहे। मग त्याआधी हे शब्द थोडेसे शिकूया। बघा, महाग याचा अर्थ काय, किंमत जास्त, मग ती रेष मोठी काढायची। स्वस्त याचा अर्थ किंमत कमी, मग ती रेष लहान काढायची। उंच याचा अर्थ जास्त, उंच म्हणलं की जास्त, याचा अर्थ ती रेष मोठी काढा। ठेंगणा म्हटलं की लहान, याचा अर्थ ती रेष लहान काढा। मोठा म्हटलं की वयानं मोठा, तो जास्त आहे म्हणून जास्त काढा। लहान म्हटलं की लहान काढा। जाड म्हटलं की साईज मोठी आली, याचा अर्थ मोठी रेष काढा। बारीक म्हटलं की साईज बारकी आली, त्याला म्हणायचं बारकी रेष काढा। या पद्धतीने तुम्हाला प्रश्नात शब्द वापरू शकतात। आता रेषांचा वापर कसा करायचा तो आपण जाणून घेऊयात। बघा, आपल्याला विचारलंय असं, अजित सलीम पेक्षा, आधी मुलांची नावं लिहून घ्यायची। कोण कोण आहे बाबा, अजित आहे, त्यानंतर कोण आहे, सलीम आहे, लिहून घ्या सलीम। त्यानंतर सलीम नंतर कोण आहे बाबा, बघा अजित झालाय, जॉन लिहून घ्या। आपलं हे पण लक्ष आलं पाहिजे की कोण झालंय। आणि रहीम, बघा रहीम शिल्लक आहे आपला, आहे का नाही, रहीम। ओके, झाले बघा, 4 नावं झाली। आता हेच आपण रेषांद्वारे दाखवायची। कसं बघा, अजित सलीम पेक्षा उंच आहे। अजित बघा, जिथं पेक्षा असतं का नाही ते झाकायचं, सोपं होऊन जातं। अजित उंच आहे म्हणजे अजित उंच याचा अर्थ अजितची रेष मोठी येणार। कुणापेक्षा हो, सलीम पेक्षा, मग सलीमची बारकी काढा। त्यानंतर पुढे जाऊया, अजित जॉन पेक्षा ठेंगणा आहे। आता इथं झाका, अजित ठेंगणा आहे म्हणजे हा अजित ठेंगणा झालाय। कुणापेक्षा, जॉन पेक्षा, म्हणजे अजित ठेंगणा म्हणजे बारका, जॉन पेक्षा म्हणजे जॉनला मला मोठं केलं पाहिजे। बघा, जॉन पेक्षा हा लहान झाला, बघा याच्यापेक्षा ही रेष लहान झाली म्हणजे जॉनची रेष झाली। आता पुढं, रहीम जॉन पेक्षा उंच आहे। हा रहीम आहे का नाही, जॉन पेक्षा उंच आहे। थोडस मी इथं करतो, बघा याच्यापेक्षा मोठे। हा रहीम, बघा रहीम उंच आहे, रहीम उंच आहे, याचा अर्थ रहीम उंच झाला। कुणापेक्षा, जॉन पेक्षा, याचा अर्थ सर्वात उंच रेष कोणाच्या आले, रहीमच्या आले। पण आपल्याला विचारलंय काय हो, सर्वात ठेंगणा कोण, याचा अर्थ सर्वात बारका कोण, मग बारकी रेष कोणाची, बघा सलीम याची बारकी रेष आहे, याचा अर्थ सर्वात ठेंगणा कोण आहे, सलीम। म्हणून या प्रश्नाचं उत्तर सलीम असं आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर येऊया पुढच्या संकल्पनेकडे, ज्याचं नाव आहे नावात बदल। आता याच्यामध्ये काय करतात, याला काहीतरी म्हटलंय, त्याला काहीतरी म्हटलंय, याला म्हटलंय, त्याला म्हटलंय, असेच शब्द प्रयोग वापरतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात। किंवा कधी कधी असंही म्हणतात, एका सांकेतिक भाषेत याला काहीतरी म्हटलंय, त्याला काहीतरी म्हटलंय। चला आता बघा, या प्रश्न काय दिलाय, मराठी विषयाला गणित, गणिताला इतिहास, इतिहासाला विज्ञान म्हटले तर बेरीज कोणत्या विषयात कराल। आता तुम्ही लगेच काय म्हणणार, सर आम्ही बेरीज गणित विषयात करतो, लिहून टाका गणित। पण इथंच आपलं उत्तर चुकतं, लक्षात घ्या। हा बुद्धिमत्तेतला प्रश्न आहे, वेगळ्या प्रकारे तयार केलाय। तुमचं उत्तर बरोबर आहे गणित, कबूल, परंतु या प्रश्नासाठी वेगळं उत्तर आहे। कसं, तर या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं जाणून घेऊया। सुरुवातीला ओरिजिनल उत्तर, याचा अर्थ खरं उत्तर मिळवायचं। आता याचं खरं उत्तर काय हो, बेरीज आपण कशात करतो, तर बेरीज आपण गणित विषयात करतो, लिहून घ्या ते बाजूला, गणित विषयात करतो। पण जरा थांबा, याचं उत्तर गणित नाही, मग याचं उत्तर काय, जे खरं उत्तर आहे गणित। या गणिताला प्रश्नात काय म्हटलंय हो, बघा गणिताला इतिहास म्हटले, गणिताला इतिहास म्हटलंय, मग इतिहास कोणीकडे आहे, तेच तुमचं उत्तर आहे, लक्षात घ्या। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 इतिहास मिळणार आहे। परत जाणून घ्या, अशा प्रश्नांमध्ये याला काहीतरी म्हटलंय, त्याला काहीतरी म्हटलंय, याच्यामध्ये ओरिजिनल मूळ उत्तर मिळवा आणि या उत्तराला, जसं की इथं गणित उत्तर आलं आणि या उत्तराला काय म्हटलंय प्रश्नात, तेच तुमचं उत्तर असणार आहे। गणित
गणिताला म्हटलं इतिहास, मग तुमचं उत्तर, आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 4 इतिहास असं मिळणार आहे. आता पुढील संकल्पनेविषयी माहिती घेऊया. वय. आता आपण म्हणतो की माझं वर्ष 25 वर्ष आहे, 30 वर्ष वय आहे, तर याच्यावरून आपल्याला प्रश्न तयार करतात. आता एक लक्षात घ्या, वय ही संकल्पना शिकताना आपल्याला काही शब्द महत्वाचे असतात. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही संकल्पना माहित असेल, त्यांच्यासाठी उजळणी नवीन विद्यार्थ्यांना माहिती होईल. चला बघूया आपल्याला काय शिकायचं आहे. तर पहिला शब्द शिकायचा आहे फरक. आता फरक याला काय म्हणतो आपण, तर वजाबाकी म्हणतो. काय म्हणतो, वजाबाकी. मग प्रश्न कसा येतो वयाअंतर्गत, रामचे वय 37 वर्ष आहे, श्यामचे वय 22 वर्ष आहे, तर त्या दोघांच्या वयातील फरक किती. मग दोघांच्या वयातील फरक काढायचा आहे, याचा अर्थ काय करायचे, वजाबाकी. चला 37 लिहूया, वजा श्यामचं वय किती आहे 22, यांची काय करणार वजाबाकी, कारण दोघांच्या वयातला फरक विचारलाय. 7तून 2 गेले, किती उरले 5, 3तून 2 गेले, उरला 1, याचा अर्थ दोघांच्या वयातील फरक 15 वर्ष मिळणार आहे. समजा हाच प्रश्न तुम्हाला असा विचारला, बेरीज, रामचे वय 37 वर्ष आहे, श्यामचे वय 22 वर्ष आहे, तर दोघांच्या वयाची बेरीज किती, करून टाका बेरीज. 37 अधिक 22, दोघांच्या वयाची बेरीज 7 आणि 2 9, 3 आणि 2 5, किती झालं 59. याचा अर्थ दोघांच्या वयांची बेरीज 59 वर्ष अशी मिळणार आहे. लक्षात घ्या, फरक म्हटलं की त्या दोघांच्या वयांची वजाबाकी करायचे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढची संकल्पना वयातील अंतर. आता मी इथं वाक्य काय लिहिलंय, वयातील अंतर तेच असते. याचा अर्थ काय, राम व श्याम यांच्या वयातील अंतर आज 15 वर्ष आहे, तर 18 वर्षानंतर ते किती होईल, तर तेवढंच राहतं. लक्षात घ्या, दोघांच्या वयातलं जर अंतर दिलं असेल तुम्हाला, तर ते तेवढंच राहतं. तुम्हाला असं म्हटलंय निखिल आणि रोहन यांच्या वयातील अंतर आज 35 वर्ष आहे, तर 10 वर्षापूर्वी किती होतं, 35च होतं. लक्षात घ्या, 15 वर्षानंतर किती होईल, 35च वर्ष राहील. म्हणजे काय, दोघांच्या वयातील अंतर हे तेवढंच असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर शेवटची संकल्पना शिकूया, दुप्पट आणि निमपट. या काही आहेत, अजून भरपूर आहे संकल्पना, काही प्रकारांचा अभ्यास करतोय. दुप्पट आणि निमपट याचा अर्थ काय, तर एक प्रश्न बघूया, मुलापेक्षा आई जर दुप्पट वयाची असेल, मुलापेक्षा आई दुप्पट वयाची असेल, आईचं वय 50 वर्ष, तर मुलाचं सांगा. आता आई कशी आहे, आई दुप्पट वयाची, म्हणजे हे 50 दुप्पट आहे. कोणाची दुप्पट 50 हो, 25 ची. मग मुलाचं वय किती असलं पाहिजे, 25 वर्ष. मग विचारतात तुम्हाला, मुलापेक्षा आई जर दुप्पट वयाची असेल, आईचं वय 50 असेल, तर मुलाचं सांगा. मग आई असतानाच दुप्पट वर्षाचे, मग 50 ही दुप्पट आहे कोणाचे, 25 ची. म्हणजे मुलगा 25 चा असेल, तर तिची दुप्पट 50 मिळणार आहे. म्हणून उत्तर मुलगा बरोबर 25 वर्ष असं आपल्याला मिळणार आहे. या पद्धतीने तुम्ही निमपट पण काढू शकता, दुप्पट पण करू शकता. लक्षात घ्यायचं आहे, समजा मुलाचं 25 आहे आणि आई त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, तर 25 दुने 50, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. याचा अर्थ तुम्ही वयावर ही गणित सोडवू शकता. आता घेऊया पुढची संकल्पना, माहितीचे विश्लेषण. यामध्ये प्रश्न भला मोठा असतो, प्रश्न हळूहळू वाचायचा, बारका बारका तयार करायचा आणि त्यानंतर त्या प्रश्नाला आकृतीमध्ये गुंफायचं आणि मग आपलं उत्तर ठरवायचं. कसं ते बघूया. चला, आता या प्रश्नामध्ये 2 गोष्टी मिळतात, त्या 2 गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. एक तर या गोष्टीमध्ये बघितलं, विनोद सचिन राहुल क्रिकेट, याचा अर्थ विनोद सचिन राहुल ही मुलाचं नाव आहे आणि हे काय आहे, खेळाचं नाव. बघा इथं खेळाचं नाव आहे, पुन्हा इथं बघा इथं एक खेळाचं नाव आहे. त्यानंतर अजून जर बघितलं तर बघा इथं एक खेळाचं नाव आहे, खेळ, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, हे काय आहेत, खेळ आहेत, बरोबर का. आणि दुसरी गोष्ट काय, मुलांची नावं. मग काय करायचं, उभी मांडणी करायची, आडवी मांडणी करायची. उभी मांडणीमध्ये मी मुलांची नावं घेतो, तर मला सर उभंच का, कसंही घेतलं तर चालेल. या 2 गोष्टी मांडताना एक गोष्ट उभी मांडा, दुसरी गोष्ट आडवी मांडा. कोणती पण कशी पण मांडली तरी चालेल. चला, मी मुलांची नावं घेतो. बघा, विनोद, विनोद लिहिल्यानंतर विनोद नंतर कोण आहे, सचिन लिहून घेतो मी इथं, सचिन. बघा याचा आकृती कशी तयार करायची. त्यानंतर राहुल लिहून घ्या, राहुल. त्यानंतर कोण आहे, अजय, अजय झालाय का नाही लिहून घ्या, अजय. कोण झालाय हे पण खात्री करून घेतली पाहिजे. सचिन, सचिन झालाय का, बघा सचिन झालाय, नको. विनोद, विनोद झालाय का, बघा विनोद पण झालाय. त्यानंतर संपलं बघा. पुढं रॉबिन, रॉबिन नाही झाला, लिहून घ्या रॉबिन, रॉबिन लिहून घेतलं. चला, त्यानंतर सचिन झालाय का, झालाय. अजय झालाय का, झालाय. संपलं. आता खेळांची नावं. खेळ कोण आहे, क्रिकेट. चला, पहिला खेळाचं नाव आहे क्रिकेट. त्यानंतर कोण आहे, फुटबॉल खेळ आहे. कोणता खेळ आहे, फुटबॉल. त्यानंतर कोणता खेळ आहे, हॉकी, लिहून घ्या हॉकी.
हे झालं बघा, याला म्हणायचं मांडणी. तुम्हाला सर तुम्ही उभीच का लिहिली, आडवी लिहिली तरी चालेल, ही नावं उभी लिहिली तरी चालेल, कशी पण मांडणी केली तरी चालते. आता हा झाला तक्ता. आता हा थोडासा क्लॅरिटी येण्यासाठी आपण काय करूया, याच्यातून थोड्याशा अशा रेषा उड्या, जेणेकरून काय होईल तर आपल्याला थोडंसं समजायला छान मदत होईल, प्रश्न सोडवता येईल. बघा या ठिकाणी मी पटपट पटपट रेषा ओढतोय. या पटपट ओढल्यामुळे थोड्याशा तिरपा येत आहेत, परंतु समजण्यासाठी आपल्याला याचा वापर होणार आहे. ठीक आहे, हा झाला आपला तक्ता तयार. ठीक, आता या तक्त्यात आपल्याला फक्त माहिती भरायची आहे. चला भरूया. बघा, विनोद, सचिन आणि राहुल कुणीकडे आहे, बघा विनोद, सचिन आणि राहुल काय खेळतायत, क्रिकेट. मग याचा अर्थ आहे क्रिकेटमध्ये बरोबर, क्रिकेटमध्ये बरोबर, क्रिकेटमध्ये बरोबर. का, विनोद, सचिन, राहुल क्रिकेट खेळतात, म्हणून क्रिकेटच्या कॉलम मध्ये बरोबरचं चिन्ह. त्यानंतर पुढे बघूया, पुढे काय म्हटलंय बघा बरं, अजय, सचिन आणि विनोद. अजय कोणीकडे आहे, बघा इथं अजय आहे. त्यानंतर अजय नंतर कोण आहे, सचिन, इथं सचिन आहे. लक्षात राहत नसतील तर आपण अशी खुणा करायच्या. विनोद, विनोद कोणीकडे इथं आहे, अजय, सचिन, विनोद, अजय, सचिन, विनोद काय खेळतायत, फुटबॉल. याचा अर्थ इथं फुटबॉल येणार आहे, इथं बघा फुटबॉल येणार आहे, इथं फुटबॉल येणार आहे. जमलं का बघा, अजय मध्ये फुटबॉल, सचिन मध्ये फुटबॉल, विनोद मध्ये फुटबॉल, अजय, सचिन, विनोद. ठीक आहे, आता हे झालं. आता पुढची माहिती आपल्याला काय दिली आहे, रॉबिन, सचिन आणि अजय. रॉबिन कोणीकडे आहे, इथं रॉबिन आहे. त्यानंतर सचिन, इथं सचिन आहे. आणि अजय, अजय कोणीकडे आहे, बघा इथं आहे. रॉबिन, सचिन आणि अजय काय खेळतायत, हॉकी. चला, सचिन हे झालं हॉकी, अजय हे झालं हॉकी, आणि रॉबिन हे झालं हॉकी. ओके, आता लक्षात घ्या. आता हे आपलं सगळी माहिती भरून झालेली आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारला याच्यावर थोडासा बघूया. प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, फक्त क्रिकेट खेळणारा कोण आहे. आता फक्त क्रिकेट खेळणारा कोण आहे, चला बघूया. विनोदकडे जर बघितलं तर विनोद हा क्रिकेट पण खेळतो, फुटबॉल पण खेळतो. नको, बघा याच्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे आकृती आपली बरोबर येणं खूप आवश्यक आहे. प्रश्न काय विचारलाय, फक्त क्रिकेट. चला शोधूया. सचिनचा विचार केला तर सचिन क्रिकेट पण खेळतोय, फुटबॉल पण खेळतोय, हॉकी पण खेळतोय, तिन्ही पण खेळ खेळतोय. पुढे जाऊया. राहुलचा जर विचार केला तर राहुल क्रिकेट खेळतोय, फुटबॉल नाही, हॉकी नाही. मग आपल्याला तेच पाहिजे, फक्त क्रिकेट. याचा अर्थ राहुलचा जर विचार केला मी तर राहुल हा फक्त, बघा राहुलच्या फक्त क्रिकेटमध्ये चिन्ह आहे. मग फक्त क्रिकेट खेळणारा कोण आहे, तर तो आहे राहुल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहुल असं आपल्याला मिळणार आहे. समजा असा प्रश्न विचारला, तीनही खेळ, बघा 1 2 3 सचिन आहे बघा, परंतु या ठिकाणी प्रश्न होता फक्त क्रिकेट खेळणारा कोण, याचं उत्तर राहुल असं आपल्याला मिळणार आहे. आता शेवटची संकल्पना शिकूया, घड्याळ. आता माझ्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना घड्याळ हे वाचता येत असणार आहे. त्यांनी ओळखलं देखील असेल की आता या घड्याळामध्ये किती वाजले, तो तर 4 वाजलेत. आपण कसं ओळखतो तर लक्षात घ्या, आपण याची ओळख करून घेऊया. याला तास काटा म्हणतो आपण, जो लहान असतो त्याला, आणि जो मोठा असतो त्याला काय म्हणतो आपण, मिनिट काटा म्हणतो. काय म्हणतो, मिनिट काटा. आणि या मिनिट काट्याचीच गंमत आता आपण लक्षात घेणार आहोत. मिनिट काटा कसा असतो, मोठा असतो. मग यावर प्रश्न काय विचारतील तुम्हाला, लक्षात घ्या. जेव्हा मिनिट काटा 12 वर असतो तेव्हा पूर्ण वाजतात. काय होतो, आपण म्हणतो पूर्ण वाजतात. मग यावर प्रश्न कसा विचारतील तुम्हाला, समजा घड्याळामध्ये 10 वाजलेत. किती वाजलेत, 10 वाजलेत. तर मिनिट काटा कोणत्या अंकावर असणार आहे, आता 10 पूर्ण वाजलेत, याचा अर्थ मिनिट काटा 12 या अंकावर असणार आहे. समजा विचारला 11 वाजता, कोणत्या अंकावर असणार, तर 12 वरच असणार आहे. का, तर जेव्हा जेव्हा मिनिट काटा 12 वर येतो तेव्हा ते पूर्ण वाजतात. पुढच्या लक्षात घेऊया, 3 यालाच आपण सव्वा हा शब्द वापरतो. काय वापरतो, सव्वा. उदाहरणार्थ 12 पासून हा 3 वर आला तर 4:15 वाजले. यालाच आपण काय म्हणतो, 15 मिनिटे. काय म्हणतो, 15 मिनिटे. मग तुम्हाला विचारतील की 4:15 वाजलेत तेव्हा मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल, सव्वा याचा अर्थ 15, म्हणजे तो 3 वर असणार आहे. 15 मिनिटं झाली की तो 3 वरच असतो. समजा तुम्हाला असं म्हटलं 6 वाजून 15 मिनिटे झालेली आहेत, तर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल, 15 मिनिटं झालेत ना, तर कितीवर असणार आहे, 3 वर असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील. 6 म्हटलं की त्याला आपण साडे हा शब्द वापरतो, त्यालाच आपण 30 मिनिटं म्हणतो. समजा 4:30 वाजलेत, 4:30 वाजले तर मिनिट काटा कोणत्या अंकावर असणार आहे, 6 वर असणार आहे. लक्षात घ्या. का, तर साडे म्हटलं की 6. किंवा असं विचारलं 8 वाजून 30 मिनिटं झालेत, 8 वाजून 30 मिनिटं झालेत, तर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल, 30 मिनिटं झालेत ना, 30 मिनिटं याचा अर्थ तो 6 वर असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर 9 वर याचा अर्थ काय, तर याला म्हणतो आपण पावणे किंवा 45 मिनिटं. ही आहे गंमत. बघा 4:45 वाजलेत, 4:45. मग 4:45 वाजता
मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल तर तो 9 वर असेल, कारण पावणे म्हटलं की 9. 4:45 वाजता मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल तर 9 वर असणार आहे. बघा असा जर फिरवला की 9 वर आलं, 4:45 वाजले. किंवा असं म्हटलं तुम्हाला 10:45 झालेत तर मिनिट काटा कशावर असेल 45 मिनिटं, याचा अर्थ तो 9 वर असणार आहे. ती आहे मिनिट काट्याची गंमत. यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर मिनिटं किती होऊ शकतात, जास्तीत जास्त 59 पर्यंत. 60 मिनिटं होतात की, पण 60 मिनिटं झाली याचा अर्थ पुढचं वाजले. तुम्हाला जर असं माप दिलं काय 4:60च्या पुढचं, याचा अर्थ 75 मिनिटं म्हटलं तर हे घड्याळात टायमिंग आपण दाखवू शकत नाही. दाखवू शकतो की, पण असं सांगू शकत नाही. हे असं सांगू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे 60च्या पुढे गेलं की ते सांगता येत नाही. सांगता येतं पण ओरिजिनल जर आपण नीट पद्धत बघितली तर त्यानुसार येत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहिती घेतलेल्या या सर्व उपघटकांबद्दल. याची पुस्तकामधून अधिक माहिती मिळवा, प्रश्न सोडवा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.